जानू, जानवी स्टॉप इट यार. काय करतेस तू? जानवी, जानवी, जानू, आय एम रिअली सॉरी. मी असं चिडलो तुझ्यावर. लुक, मला ना गोष्टी जिथल्या तिथे लागतात. माझं हे वॉर्डरोब असं डिस्टर्ब अस्ताव्यस्त झालेलं मला अजिबात सहन होत नाही. डोकं फिरतं, आतून डिस्टर्ब होतो मी. लुक, आय एम रिअली सॉरी जानू. खरं तर मी सॉरी म्हणायला पाहिजे आणि यापुढे मी तुझ्या कपाटाला हात नाही लावणार. जानवी, जानवी, कम ऑन, दॅट्स नॉट फेअर. मग मी माझ्या बायकोचं स्वप्न कसं पूर्ण करणार? काही नको, इट्स ओके, राहू दे. कम ऑन, मला सांग ना, ह्यातला कुठला शर्ट चूज करणारस तू? मी म्हटलं ना जयंत, राहू दे. जानवी, जानवी प्लीज माझ्यासाठी सांग ना. कुठला सिलेक्ट करू? सगळे शर्ट एकच रंगाचे. सी, दॅट्स माय पॉइंट. मला तुला हेच सांगायचं आहे, मला या अशा अननेसेसरी गोष्टींमध्ये वेळ घालवायला अजिबात आवडत नाही. म्हणजे बघ ना, रोज काय काय घालायचं ते ठरवण्यात वेळ घालवणार, दॅट्स वेस्ट ऑफ टाईम. नवीन नवीन लुक ट्राय करायचे, त्यात वेळ घालवणार, दॅट्स अगेन वेस्ट ऑफ टाईम. म्हणजे ह्या वेळेत आपण किती काही गोष्टी करू शकतो. ऑफिस, मीटिंग्स, एक्सरसाइज, अँड मोस्ट इम्पॉर्टंटली आपल्या बायकोचे लाड. तिला जवळ घेणे, तिच्यासोबत फ्लर्ट करणे. जयंत, कम ऑन, तुम्ही जे सांगाल ते मी घालेन. ठीक आहे. रंग जरी एकच असला तरी फॅब्रिक, पॅटर्न, टेक्स्चर तर वेगवेगळं आहे ना. तू थांब. आता हे या आईने भावनाच्या लग्नाचं नवीन काढलंय. नको नको ते खर्च शोधून काढतायत नुसते. हे घ्या ताक. कशाला ताक? नकोय मला ताक. आणि हे सगळ्यांचं ताक दूध बंद केलं पाहिजे. परवडतं का ते आपल्याला? काय झालंय? रोज तर घेता ना, मग आज काय एवढं वैतागलाय? वैतागू नको तर काय. इथे घरात सगळ्यांना नवीन नवीन खर्च शोधून काढायचा छंद लागलाय. काय बोलताय? योग्य तेच बोलतोय. अरे आत्ता कुठे जानूचं लग्न झालं, लगेच भावनाच्या लग्नाचा विषय काय चाललंय? अहो, जानूच्या लग्नाचा खर्च जयंतने केला होता ना, आपल्यावर काही भार नव्हता त्याचा. तेच म्हणतोय मी. आपल्यावर काही भार नव्हता ना, मग तसा मुलगा शोधायला वेळ लागणार. आता त्या गुरुजींनी सांगितलेल्या मुलाबरोबर लग्न करायचं म्हणजे आपल्याला खर्च नको का करायला? तर भावनालाही तसाच मुलगा मिळेल कशावरून? हे बघा, कशातच काही नाहीये, फक्त विषय निघालाय. तुम्ही ना हे आधीपासूनच बोलू नका बरं. बोलावं लागतं वीणा, बोलावं लागतं. मला सगळ्याचा विचार करावा लागतो, नाही तर हे सगळे माझ्या मानगुटीवर बसतील पैसे मागायला. हो, कसं बोलताय तुम्ही? आपलीच माणसं आहेत ना सगळी. मग आणि आत्तापासूनच भावनाच्या लग्नाबद्दल बोलून ना मध्येच खोडा घालू नका तुम्ही. हे बघ, मी तिच्या लग्नात खोडा नाही घालत आहे. मी फक्त माझ्या खर्चाचा विचार करतोय. अरे आत्ता कुठे लोन मिळालंय मला, अजून सगळं रजिस्टर करायचंय, घर बांधायचंय. आता हे सगळे खर्च करू का तिच्या लग्नावर पैसे उडवू? सगळे हिशोब चुकतात माझे. ते ताक पहिलं नेऊन ठेव आणि वरदला बोलव झोपायला. चला झोपूया. वरद! झोपेत सुद्धा पैशांचे स्वप्न पडत असणार आहे त्यांना. यांना ना बोलून काही अर्थच नाही.
कशी दिसतीये मी? वाव, लुकिंग टू गॉर्जियस जानू. म्हणजे मला असं वाटतंय की मी एका फेरी टेलमध्ये आणि तू त्यातली एक प्रिन्सेस. नाही हा, प्रिन्सेस नाही काही, मी क्वीन आहे. येस माय क्वीन. हे जे तू लाजतेस ना, याने तुझ्या ब्युटीला 4 चांद लागतात. हो का? तूही एखाद्या प्रिन्स चार्मिंग पेक्षा कमी दिसत नाहीयेस. ते पिक्चर मधले हिरो असतात ना, अगदी तसा. जस्ट लाईक हँडसम हंक. पण तुझ्यासमोर हे काहीच नाही. रंग है नवे नवे, दुनिया है नई नई. Mornings are just magical, शामें भी है सुरमई. दिल में जैसे तितलियों के सैकड़ों है पर लगे, हंसते हंसते ख्वाब से जैसे कोई जगे. ख्वाबों में भी ख्यालों में भी एकटी असे नमी असेच तोही सोबती. रंग है नवे नवे, दुनिया है नई नई. Mornings are just magical, शामें भी है सुरमई. जयंत, आपल्याला पार्टीला पण जायचंय. उशीर होईल. मग थांब, सुंदर मुलीला बाहेर घेऊन चाललोय. कोणाची नजर नको लागायला. निघूया. आणि आई जे काही बोलली ना ते खरंच पटलं यार मला. म्हणजे खरंच आता भावनाताईचं लग्न व्हायला पाहिजे, म्हणजे सगळेच कसे सेटल होतील. हेच मी सगळं आधी सांगायचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही सगळे तर पत्रिका, ग्रहतारे या सगळ्यामध्येच अडकला होतात ना. आणि तुझं अगदी बरोबर आहे, पण आई बाबा सुद्धा त्यांच्या जागी चुकीचे नाही आहेत अगं. म्हणजे बघ ना, एका मुलीचे आई वडील म्हणून त्यांच्या मनात भीती ही असणारच ना. हे बघ, आईबाबांचा सुद्धा या गोष्टींवर विश्वास नाहीच आहे. पण त्यावेळी ज्या ज्या गोष्टी घडत गेल्या ना, म्हणजे भावनाताईला लग्न करायचं होतं तेव्हा तिला मुलगा न मिळणं, किंवा लग्न जुळल्यानंतर मुलगा अचानक जाणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे सगळेच खूप डिस्टर्ब झाले अगं. हां, पण आता एक गोष्ट बरी आहे की आनंदी भावनाताईच्या लाईफमध्ये आहे, त्यामुळे ती जरा हॅपी तरी असते. पण आत्ता सगळं काही नीट सुरू असताना अचानक आपण तिच्या लग्नाचा विषय काढल्यामुळे ती खूप हर्ट झाली असेल का? आय नो हॅरी, बट भावनाताई अजून किती दिवस अशी एकटी राहणार आहे? हे बघ, भावनाताई आनंदीला एकटी सांभाळूच शकते, त्यात मला काही डाऊट नाहीये. पण आपल्या लाईफमध्ये एक पार्टनर इम्पॉर्टंट असतो ना. नाही, तुझं अगदी बरोबर आहे. बघू आता, घरचे काहीतरी ठरवतीलच नक्की. हे बघ, सगळे ठरवतील मला मान्य आहे, पण भावनाताईच्या लाईफचा डिसिजन भावनाताईने स्वतःच घ्यावा असं मला तरी वाटतं.
जयंत, मला आज इतकं भारी वाटतंय ना. आपण किती दिवसांनी असे घराबाहेर पडलोय ना. म्हणजे त्या दिवशीच्या इन्सिडेंट पासून तर मला घराबाहेर पडायचीच भीती वाटत होती. पण आज तुझ्या ऑफिसचा सगळा स्टाफ तिथे असेल ना, त्यामुळे मला काही टेन्शन नाहीये. जानू, मी तुझ्यासोबत असताना परत तसं काही होण्याचे चान्सेसच नाही आहेत. ते माहितीये मला. तू माझ्या बाबतीत किती प्रोटेक्टिव्ह आहेस ते. तू तर माझ्या आई बाबांपेक्षाही 10 पावलं पुढे आहेस. आय एम ऑलवेज देअर फॉर यू जानू. जयंत, तू मला भेटलास, मग माझ्या घरी आलास, माझ्या फॅमिलीला भेटलास, नंतर माझ्या कॉलेजला पण आलास. पण मी आज पहिल्यांदा तुझं जग बघणार आहे. माझं जग? हो, कोणतं? हेच तुझं ऑफिस स्टाफ. हे जगच आहे ना तुझं. वेडी आहेस का जानू? जानू, माझं जग तू आहेस, बाकी कोणी नाही. आणि ऑफिसमध्ये मी फक्त काम करतो, पण तुझ्यासोबतचा जो वेळ असतो ना, तो मी एन्जॉय करतो, ट्रुली जगतो. हो का? पण मग काय म्हणून ऑफिस सोडून माझ्यासमोरच बसून राहणार आहेस का? अशाने तुझा बिझनेस कसा चालेल? ते मी करू शकतो मॅनेज. म्हणजे कसं आहे की मी ऑफिसला गेलो नाही ना, तरी पण ते काम चालूच राहतं. लांब राहून मी गोष्टी मॉनिटर करू शकतो. पण तुझी काळजी मी तुझ्यापासून लांब राहून नाही घेऊ शकत. आणि मुळात मला लांब राहायचंच नाही, कारण मला माझं जग खूप आवडतं. बरं बाबा, कळलं. आता समोर बघून चालव, मी तर कुठेतरी धडकायचो आणि ऍक्सिडेंट व्हायचा. ते तर आधीच झालेलं आहे. काय? कुठे? जेव्हा आपण दोघांनी एकमेकांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा. लव्ह ॲट फर्स्ट साईट. ते पण कोणत्या ॲक्सिडेंटपेक्षा कमी नव्हतं. जयंत, तू ना फुल रोमॅन्टिक आहेस. रोमॅन्टिक? मी? जानू, आत्ता कुठे मी स्वतःला थोडं एक्सप्रेस करायला शिकलोय. मुळात तू समोर आलीस ना, मनातले थॉट्स मनात राहतच नाही. तुझं हे असं बोलणं ऐकलं ना जयंत, की असं वाटतं खरंच मी एवढं प्रेम डिझर्व करते का रे? जानू, हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. म्हणजे मला कायम वाटतं की तू माझ्यात काय पाहिलंस? जयंत, तू ना जगातलं सगळं प्रेम डिझर्व करतोस. कारण तू मला इतकं खुश ठेवतोस, माझी इतकी काळजी घेतोस, माझ्यावर भरभरून प्रेम करतोस. अजून काय हवंय मला? तू स्वतः इतका प्रेमळ आहेस ना, म्हणून तू जगातलं सगळं प्रेम डिझर्व करतोस. आणि एक सांगू, जसं तू आता मला म्हणालास ना की तुझ्यासाठी मी तुझं जग आहे, तसंच माझ्यासाठी तू माझं जग आहेस. तू सोडून माझ्या मनात कोणालाही जागा नाही. मनातच काय, तुझ्या लाईफमध्ये फक्त मीच असायला पाहिजे जान्हवी. मी सोडून तिथे बाकी सगळ्यांना नो एंट्री. नाही, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार आहे सर. एका पार्टीच्या रिस्पॉन्सची वाट बघतोय. वन्स वी हॅव दॅट वी कॅन इमिजिएटली प्रोसीड. आय विल गेट बॅक टू यू ऑन दिस. काय ग? रवी, त्या गाडे पाटलांना रिप्लेस करण्यासाठी माझ्याकडे एक जबरदस्त ऑप्शन आहे. कोण? सिटिंग MLA गुणाजी. नाव मोठे आणि सध्या त्यांच्याकडे पॉवर पण आहे. त्यांनी जर कामासाठी हो म्हटलं ना, तर त्या गाडे पाटलांच्या मागे मागे करायची काहीच गरज उरणार नाही. सो लवकरात लवकर आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू. गुड आयडिया. वेट, बॅकग्राऊंड चेक करतो. ऑलरेडी झालाय. एका तरुण मुलीचा बाप आहे, चांगला माणूस आहे. फॅमिली मोठी आहे, पण कुठल्याही गॉसिप मध्ये नसतात. इलेक्शन जिंकण्यासाठी वाटेल ते करायची तयारी. एकदम खानदानी माणूस आहे.
त्या गाडे पाटलांसारखा लोकल नाही. हा, आता त्यांना भेटणं थोडंसं टफ आहे. इट विल बी वर्थ द शॉट. फॅन्टॅस्टिक. दॅट्स लाईक माय गर्ल. रिलॅक्स. एवढ्यातच काय खुश होतेस? आधी मीटिंग तर फिक्स होऊ देत. कॉस्टिंग पीपीटी रेडीच आहे आपल्याकडे. त्यांनी एकदा अमाऊंटला ओके करून गो अहेड म्हटलं ना, मग झालं. परफेक्ट. एकदा का त्यांच्याकडनं गो हेड आलं की 2च दिवसात मीटिंग ठरवूया. असंही गाडे पाटलांनी फारच वेळ लावलाय. इफ दिस प्लॅन वर्क्स आउट देन गाडे पाटलांना कायमचं बाय बाय म्हणते. भावना, आई ये ना, बस. अगं नाही, थोडं बोलायचं होतं. बोल. देवळात गेले होते, गुरुजी भेटले, विचारत होते तुझ्याबद्दल आणि मग म्हणाले की एक चांगलं स्थळ आलंय. आई अगं म्हणजे चिडू नकोस तू. ते म्हणाले की पत्रिका जुळते. अर्थात तुझ्याशी बोलून कळवायला सांगितलंय. ते काहीही असलं तरी मी याआधी तुला सांगितलंय आणि आताही परत सांगते, मला हा लग्नाचा विषय नकोय परत. अगं पण आई ऐक ना, माझं लग्न होत नाहीये म्हणून याआधी मला खूप अपराधी वाटायचं, पण आता मला बिलकुल अपराधी वाटत नाही, कारण मी आता आनंदींची आई आहे आणि ते माझ्यासाठी पुरेसं आहे. त्यामुळे प्लीज आता लग्नाचा विषय नको. बस इथे. अगं ऐक माझं, आनंदी तुझी लेक आहे, तू तिची आई आहेस, हे आम्ही सगळ्यांनी मान्य केलंय. अगं आनंदीला तर मी माझी नातच समजते, अगदी मनापासून. पण भावना, आनंदी हळूहळू मोठी होईल तशा जबाबदाऱ्या वाढत जाणार. मग त्या जबाबदाऱ्या पार पडताना जर कुणाची तरी साथ असेल ना, तर मार्ग सोपा होतो ग. आणि लेकींचं काय ग, पटपट मोठ्या होतात आणि आम्हाला कळतही नाही आणि भोरकन त्या दुसऱ्या घरी निघून जातात. आपल्या जानूचंच बघ, हा हा म्हणता लग्न झालं आणि जाता क्षणी घर रिकामं वाटायला लागलं. तरी बरं, मला मुलं आहेत का, त्यामुळे सुना आहेत, नातवंड आहे, घर कायम भरलेलंच असतं. आपण कितीही म्हटलं ना की माझ्या बरोबर माझं कुटुंब आहे, तरी प्रत्येकाचं स्वतःच असं एक कुटुंब असायलाच हवं. भावना, अगं आत्ता नाही, पण उतार वयात ही पोकळी जाणवते, अगदी प्रकर्षाने जाणवेल. तू आत्ताचा नाही, तुझ्या पुढच्या आयुष्याचा विचार करायला हवा. आई मला कुठलीही पोकळी जाणवत नाहीये आणि यापुढेही नाही जाणवणार. तुम्ही सगळे आहात ना, आनंदी आहेत, अजून काय हवंय मला? अगं आयुष्यभर नाही पुरणार आम्ही तुला. आई प्लीज, माझ्या लग्नाचा विषय नको आता, मला नको फोर्स करूस. जानू, तू एक काम कर, तू हो पुढे, मी गाडी पार्क करून येतो. ए नाही अजय, मी एकतर आत कोणाला ओळखत पण नाही. तू एक काम कर, तू गाडी पार्क करून ये, आपण एकत्र जाऊया. ओके. हॅलो. गुड इव्हनिंग मॅम. वेलकम. गुड इव्हनिंग. थँक्यू. मी सुलेखा फ्रॉम HR डिपार्टमेंट. हे मिस्टर राणे,
हे प्रोडक्शन युनिटचे हेड आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. या सबनीस मॅडम ह्या मार्केटिंग मॅनेजर आहेत. हॅलो. हॅलो. नाईस टू मीट यू. मॅडम सर कुठे आहेत? ते गाडी पार्क करायला गेलेत, येतच असते. हो. हाय एव्हरीवन. वेलकम सर. दीपक, फॉर्मॅलिटीज कशाला? प्लीज नो फॉर्मॅलिटीज. आपण ते सगळं ऑफिसमध्ये करूया. आपण इथे सगळे फ्रेंड्सच आहोत ना. ते प्लीज आतमध्ये टेबलवर ठेव. सुलेखा, आले का सगळे? हो सर, सगळे आलेत आणि सगळे तुमचीच वाट बघतायत. व्हेरी गुड. मग आपण सुरू करूया ना. मग चला आतमध्ये आपण जाऊया. जयंत. अरे मी माझा मोबाईल गाडीतच विसरले. गाडीची चावी दे ना, मी पटकन घेऊन येते. नो इट्स ओके. मी जाऊन आणतो. मॅडम सर खूप काळजी घेतात ना तुमची? खूप चांगले आहेत ना? नुसते चांगले नाही आहेत. ही इज द बेस्ट हजबंड. जान्हवीचा सेन्स ऑफ ह्युमर पण कमाल आहे. त्याचं नाव मॅड म्हणून सेव्ह केलंय. कोण असेल हा? याचा शोध घ्यायलाच हवा. जानू, ये फोन. थँक्यू. चला आपण सगळे आतमध्ये जाऊया. जानू. वेंकी. वेंकी, बाळा अजून घरला गेला नाहीस वय? अरे लई वेळ झाला बघ. असं आहे. तो म्हणतोय आपण गेल्या बगैर तो कसा जाणार असं म्हणतोय. बरं व्यंकी, ऐक की, उद्या सकाळच्याला येणार नाही मी, दुपारनंतर येईन. नको नको, त्याची काय गरज नाही. दुकानाचं तू नको बघू, तू तुझ्या कामाचं बघ. अरे तू आधीच लय केलंस रे आमच्यासाठी. कुठे जाणार आहे? अरे ते लग्न आहे ना, लग्न आहे म्हणताना तिकडे जाणार आहे, म्हणून हे फुलं घेऊन जाणार. कोणाचं? माझं लग्न? अरे काय खोळा आहे का तू? माझं लग्न दुसऱ्याचं लग्न आहे. ती फुलं तिथं लावायला जाणार आहे त्यांच्या लग्नात. माझं लग्न नाही आहे. आलं वाटतं माझं लग्न लावायला लागलंय. सावकाश जातो. चालायचं का? वेंकी बाळा, तू बी नीट जा बरं का. आई बा वाट बघत असेल ना व. चला. निघते. चल ग, धर. येते रे वेंकी.
मॅडम आता तुम्ही काहीतरी बोला ना. मी खरं तर ती आज पहिल्यांदाच तुम्हा सगळ्यांना भेटली आहे ना, म्हणून कदाचित थोडी ऑकवर्ड झाली आहे. तिच्याऐवजी मी बोललो तर चालेल का? हो सर चालेल. टू बी ऑनेस्ट, आजपर्यंत माझं आयुष्य खूप मोनोटोनस होतं, अगदी माझ्या शर्टच्या शेडसारखं. एकच मूड, ऑल ब्लॅक. पण जान्हवी आली आणि माझं आयुष्य कलरफुल झालं. खरंच तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहे की मी दिवस रात्र ऑफिसमध्येच असायचो, कामात बुडलेला. कारण घरी जावंसं वाटायचंच नाही. वाट बघणारं कोणी नव्हतं. जेवलास का, उशीर होणार आहे का हे विचारणारं कोणी नव्हतं. आणि दिवसभरात काय काय घडलं हे ऐकणारं सुद्धा कोणी नव्हतं. रिकामं घर ना, अगदी अगदी खायला उठायचं. वाट पाहणारं कोणी नाही, मनातलं ऐकणारं कोणी नाही, प्रेम करणारं सुद्धा कोणी नाही. पण जान्हवीने मात्र माझं आयुष्य कम्प्लिटली बदलून टाकलं. तिच्यामुळे मला प्रेम मिळालं, नाती मिळाली, आणि तिनेच नाही तर तिच्या पूर्ण कुटुंबाने मला आपलंसं केलं. नाउ आय लुक फॉरवर्ड टू ईच अँड एव्हरी डे ऑफ माय लाईफ, अँड ऑल क्रेडिट गोज टू यू जान्हवी. जयंत, जान्हवी, मी खूप लकी आहे की तू माझ्या आयुष्यात आली आहेस. You're the song of my life. जयंत, तू ना उगीच माझं कौतुक करतोयस. खरं तर मी खूप लकी आहे, कारण तुझ्यासारखा लाईफ पार्टनर मला शोधूनही सापडला नसता. त्यामुळे थँक्यू सो मच फॉर चूजिंग मी. सगळे म्हणतायत झालं ते विसरून जा, पुढचा विचार कर. पण कोणालाच का कळत नाहीये मला काय वाटतंय. जानू, तू का नाहीयेस आता माझ्या बरोबर माझ्याशी बोलायला? भावना ताई, एक्सक्यूज मी. हॅलो, हां ताई, बोल ग. आता कसा काय कॉल केलास? जानू, काही नाही, मला आठवण आली तुझी. काय करतेस तू? ताई अगं, आम्ही म्हणजे जयंतच्या ऑफिस स्टाफने आमच्या लग्नासाठी पार्टी अरेंज केली आहे, सो आम्ही तिथे आलोय. सॉरी सॉरी सॉरी, मी खरंच डिस्टर्ब केलं का तुला? मी नंतर करते फोन तुला. हां ताई, अगं सॉरी काय त्यात, बोलू शकतेस तू, बोल. जानू, ते ताई, काय ग, तुझा आवाज का असा येतोय? मला सांग, काही झालंय का? जानू, मी वैतागली ग या लग्नाच्या विषयाला. एखाद्या मुलीने नाही लग्न केलं तर काय इतका फरक पडतो ग? ताई, तू आधी शांत हो आणि मला सांग, कोणी काढलाय लग्नाचा विषय? संतोष दादा की हरीश दादा? नाही ग, आईनी. हे बघ, मला माहितीये आई माझ्या काळजीपोटीच बोलते, पण मी तिला सांगितलंय मला नाही करायचंय लग्न, तरी तिला कळत नाहीये.
ताई अगं बरोबर आहे तुझं, पण अगं तूच मला सांग, आई बाबा ही गोष्ट लगेच कशी मान्य करतील? त्यांनाही तुला सेटल झालेलं बघायचंय. अगं हो, पण आनंदी आहेत ना आता माझ्या बरोबर. आम्ही एकमेकींसाठी आहोत पुरेशा. ताई अगं आय नो आनंदी आहे, पण तूच मला सांग, उद्या जेव्हा आनंदी मोठी होईल तेव्हा तिचं लग्न व्हावं, ती सेटल व्हावी, असं तुलाही वाटणारच ना. हे बघ, जशी आता लग्न करून मी सेटल झाले तसंच तुझ्या बाबतीत व्हावं असंच वाटतंय आई बाबांना. तू मला सांग, लग्न करणं म्हणजेच आयुष्यात सेटल होणं आहे का? आयुष्यात दुसरं काही नसतं. मी तुला ना बरं वाटावं म्हणून फोन केलाय, तर तू पण मला आईसारखंच लेक्चर देतेस. ताई सगळ्यांना मी कधी एकदा या घरात न जाते असं झालंय. ताई अगं असं का म्हणतेस तू? ताई हे बघ, तू ना आता आधी शांत हो, आणि तूच म्हणतेस की नाही, वेळ हे प्रत्येक गोष्टीवरचं सॉल्युशन असतं. जानू, सो थोडा वेळ आई बाबांना दे, ते कदाचित ही गोष्ट एक्सेप्ट करतील, आणि नेव्हर नो, पुढे जाऊन तुलाच लग्न करावंसं वाटेल. ए असं काही वाटणार नाही हा मला, पण ठीक आहे. मला आता तुझ्याशी बोलून बरं वाटतंय. ते तर आहे. माझ्याशी बोलून तुला कायम बरंच वाटणार आहे, कारण माझ्यासारखी बहीण मिळणं हे म्हणजे लकी असण्याचं लक्षण आहे. लकी मुली, मग जा आता पार्टी एन्जॉय कर. हो ती मी करतेच, पण तू आता जास्त विचार करत बसू नकोस, आणि तुला वाटेल तेव्हा मला फोन कर, कळलं? ठेवते. बरं ठेवते. छान. कोणाचा फोन होता? भावना ताईचा. चल आपण तिथे जाऊयात. ही नुसती फिजिकली असते माझ्या बरोबर, मनात फक्त माहेरच्यांचे विचार असतात. I'm sorry, Papa. I'm sorry. I'm sorry. विश्वा, ललिता, अहो काय रे मला काय झालंय? उठ उठ उठ, बस इथं. काय झालं रे? बस बस, सांग ना काय झालं? हं? बाबा मी खरंच चुकलो. मी तुमच्या इमेजचा विचार नाही केला. मला माफ करा बाबा, खरंच सॉरी. ए विश्वा, चूक झाली ठीक आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची तुला जाणीव झाली. पुन्हा असं होऊन देऊ नको. हं? विश्वा, बाबांचं तुझ्यावर किती प्रेम आहे, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस. ललिता, आपला मुलगा एवढा हळू असेल असं वाटलं नव्हतं. तर आता तुमचा आणि मॅडमचा एक छान डान्स होऊन जाऊ दे. काय डान्स? नो, वी आर नॉट कम्फर्टेबल. तर प्लीज प्लीज एक डान्स तर झालाच पाहिजे. हे बघा, खरंच तुम्ही सगळे प्लीज असे फोर्स नका करू. मॅडम आता तुम्हीच सरांना तयार करा ना. जयंत, करूयात का एक डान्स प्लीज? जान्हवी, काही काय डान्स आणि इथे कुठे? जयंत रे, असं काय करतोस? या सगळ्यांनी आपल्यासाठी एवढी मोठी पार्टी अरेंज केली, एक डान्स करायला काय प्रॉब्लेम आहे? करूयात ना. जानू, नको ना प्लीज. जयंत रे, एका डान्सने काहीच होत नाही. आणि आता तू ठरव, तुला माझ्यासोबत डान्स करायचा आहे की इकडच्या एखाद्या मेल स्टाफ बरोबर? आता तू निवड कर. ऑफकोर्स तूच.
हाय जानू. सॉरी, पण मी ओळखलं नाही तुम्हाला. कम ऑन, व्हॉट रबिश. तू मला नाही ओळखलंस? अगं MA सेकंड इयर. बरं, आपण कला मंडळात एकत्र होतो. आता तरी आठवतंय का बघ? अरे हो शेखर, आपण नाटकात एकत्र होतो आणि तू लाईट्स करायचंस बरोबर? येस येस येस. हाय. हॅलो. सॉरी, म्हणजे या पार्टीत मला कॉलेजचं कोणीतरी भेटेल असं वाटलंच नव्हतं. बाय द वे, कसा आहेस तू? मी मजेत. तू कशी आहेस? मस्त. हा माझा नवरा जयंत. बस काय, यांना कोण नाही ओळखत. माझे जिजू ते पण यांच्याच कंपनीत काम करतात आणि मी पण त्यांच्याच बरोबर आलोय. हॅलो सर. नमस्कार. पण शेखर, खरंच खूप छान वाटलं तुला इथे भेटून. सेम इयर. मला पण खूप भारी वाटलं. तुला आणखी भारी वाटेल अशी एक गोष्ट करायची का आपण? कोणती? सो लेडीज अँड जेंटलमॅन, तुमच्या सर्वांसाठी एक छोटंसं सरप्राईज द्यायचंय. आपल्या जयंत सरांची वाईफ म्हणजेच जान्हवी, म्हणजेच माझ्या कॉलेजची मैत्रीण जानू मस्त गाणं गाते. तर आज या स्पेशल ओकेजनवर तर मी तिला रिक्वेस्ट करतो की तिनं एखादं गाणं म्हणावं. प्लीज प्लीज मॅडम प्लीज. जानू प्लीज. सर प्लीज सर, तुम्ही सांगा ना मॅडमला. हो सर प्लीज. एक गाणं सर, एक गाणं सर प्लीज, एक गाणं. मॅम सो सॉरी, तिने तशी तयारी केलेली नाहीये. सम अदर टाइम मे बी. जानूला तयारी करायची काय गरज? आमच्या कॉलेजची बेस्ट सिंगर होती ती. आणि हे काही कॉम्पिटिशन नाहीये, तर तिने सुचेल असं एखादं गाणं म्हणावं. जयंत, काय करू? म्हणू का गाणं? जानू, तू खरंच आहेस का कम्फर्टेबल? म्हणजे कॉलेज आणि पार्टीमध्ये फरक असतो. तू खरंच इथे गाणार आहेस का? सर प्लीज सर, तुम्ही सांगा ना मॅडमला. ॲक्च्युली ती कम्फर्टेबल नाही आहे आता. प्लीज सर, एक गाणं सर, एक गाणं प्लीज प्लीज सर. जयंत, अरे सगळे एवढी रिक्वेस्ट करतायत, गाते मी एक गाणं.